मित्रांनो, तूर पिकामध्ये 10 ते 12 क्विंटल उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला काय नियोजन करणे गरजेचे आहे। मग ते नियोजन काय करायचं तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात रॉयल शेती। तर मित्रांनो, आपल्याला तूर पिकामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन घ्यायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला फ्युजेरियम विल्ट या रोगाला नियंत्रण करणे गरजेचे आहे। कारण मित्रांनो, बऱ्याच वर्षापासून तूर पिकामध्ये जे उबळणे म्हणतो आपण त्याला किंवा मर रोग म्हणतो, तर हे आपल्याला दिसून येत असतं तूर पिकामध्ये जास्त प्रमाणात मुळाच्या द्वारे येत असतो। त्यामध्ये जमिनीद्वारे तो पसरण्यात येत असतो आणि मुळाला खाण्याचं काम हा रोग जो आहे तर तो करत असतो। त्याला फ्युजेरियम विल्ट हा रोग आपण म्हणतो। मित्रांनो, या फ्युजेरियम विल्ट या रोगाला रोखण्यासाठी आपल्याला त्यामध्ये जैविक बुरशीचा वापर करणे गरजेचे असतो। मित्रांनो, आपण ज्यावेळेस तूर पिकामध्ये फुलाची आणि शेंगाची अवस्था असते तर त्यावेळेसच आपल्याला हा तूर पिकामध्ये जास्त प्रमाणात हा रोग जो आहे तर तो दिसून येत असतो। पण मित्रांनो, ज्यावेळेस अन्नद्रव्याची जास्त प्रमाणात गरज पिकाला असते त्यावेळेसच हा रोग आपल्याला उद्भवतो। कारण मित्रांनो, ज्यावेळेस मुळा खराब झालेल्या असते त्यावेळेस आपल्याला अन्नद्रव्याची तूर पिकाला जास्त प्रमाणात गरज असते। त्यावेळेस अन्नद्रव्य पीक जे आहे तर ते उचलू शकत नाही, त्यामुळे आपलं पीक जे आहे तर ते मरायला सुरुवात होत असते। मित्रांनो, तूर पिकाला मर रोग हा लागू नये यासाठी आपल्याला आतापासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे। त्यामध्ये मित्रांनो, जी जैविक बुरशी आहे ट्रायकोडर्मा विल्टी, तर मित्रांनो या ट्रायकोडर्माचा आपल्याला शेतामध्ये वापर करणे गरजेचे आहे, जेणेकरून फ्युजेरियम विल्ट या रोगाला आपल्याला आळा घालण्यात मदत मिळणार आहे। जे ट्रायकोडर्मा आहे तर ट्रायकोडर्मा आपल्याला 2 किलो एकरी आपल्याला तूर पिकामध्ये फेकून द्यायचे आहे, जेणेकरून तिचं जमिनीमध्ये आवरण तयार होईल आणि आपल्या तूर पिकाला सुरक्षा जी आहे तर ती ट्रायकोडर्मा जे बुरशी आहे जैविक तर ती आपल्याला करणार आहे तूर पिकामध्ये। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला 2 किलो ट्रायकोडर्मा एक तर शेणखतामध्ये मिक्स करून फेकायचे आहे किंवा आपण त्याची ड्रिंचिंग करू शकता किंवा आपण त्यामध्ये वाळूमध्ये मिक्स करून सुद्धा आपण ती ट्रायकोडर्मा फेकून देऊ शकता। तर मित्रांनो, ओलावा असताना ट्रायकोडर्मा जो आहे तर तो आपल्याला फेकून द्यायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, ट्रायकोडर्मा अवश्य फेका, जेणेकरून आपले तूर पीक जे आहे तर ते मरणार नाही। तर मित्रांनो, हीच माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, अशाच नवीन माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा मित्रांनो। धन्यवाद। जय जवान जय किसान।